Good morning students. Starting with the new chapter which is complex number. पुढचा नवीन चॅप्टर चालू होतोय बेटा, तो म्हणजे आपला कुठला आहे कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर हा जो चॅप्टर आहे बेटा, हा बेसिकली डिपेंडेंट आहे बेटा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट वरती. कशावर डिपेंडेंट बेटा? रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. हा जो झेड असतो ना, झेड, हा झेड म्हणजे माझा कॉम्प्लेक्स नंबर असतो. झेड म्हणजे काय असतं बेटा? कॉम्प्लेक्स नंबर. मग त्याला रिप्रेझेंट करायचं झालं तर झेड इज इक्वल टू काय दाखवतो बेटा माहिती का? एक्स प्लस आय वाय. झेड इज इक्वल टू काय असतं बेटा? एक्स प्लस आय वाय. बर, हा जो एक्स असतो ना, एक्स, पहिले तर ह्या झेडला आपण काय नाव दिलं मी आता तुम्हाला? कॉम्प्लेक्स नंबर. ह्या झेडला काय नाव आहे बेटा? कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो एक्स असतो ना, एक्स, याला म्हणतात बेटा रियल पार्ट. याला काय म्हणतात? रियल पार्ट. आणि ज्याच्यासोबत आय येतो ना, आय, ज्याच्यासोबत आय येतो त्याला म्हणतात इमॅजिनरी पार्ट. त्याला काय म्हणतात बेटा? इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. हे तीन फंडे डोक्यात घालून घ्या. झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर, एक्स म्हणजे ज्याच्यासोबत आय कुठेच नाहीये म्हणून याला रियल पार्ट म्हणतात, याच्यासोबत आय टपकला म्हणून याला इमॅजिनरी पार्ट असं म्हणतात. ठीक आहे. बर, हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे आयची किंमत. हा जो आय आहे ना, आय, त्याची किंमत फिक्स असते बेटा. त्याची किंमत अंडर रूट ऑफ -1 आहे. त्याची किंमत किती आहे बेटा? अंडर रूट ऑफ -1. आता इथे आपल्याला पुढे खूप साऱ्या आयच्या किमती काढायच्या आहेत. जर मी तुला इथे आयचा स्क्वेअर घेतला तर आयच्या स्क्वेअरची किंमत किती येईल बेटा? अंडर रूट ऑफ -1. याचा पण काय होऊन जाईल? स्क्वेअर. राईट. स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल, म्हणजेच त्याची किंमत किती आली बेटा? -1. म्हणजेच आय स्क्वेअरची किंमत किती येते? -1. फिट डोक्यात असू द्या. आय स्क्वेअरची किंमत किती असते? -1. जर ही किंमत लक्षात ठेवली तर पुढच्या किमती ऑटोमॅटिक लक्षात राहतात. आय स्क्वेअरची किंमत किती आहे बेटा? -1. अजून एकदा आय स्क्वेअरची किंमत किती बच्चलो? -1. अजून एकदा आय स्क्वेअरची किंमत किती आहे? -1. पुढे आता जर मला आय क्यूबची किंमत काढायची असेल तर कशी काढायची? आय क्यूबची किंमत काढायची असेल ना बेटा, तर आयचा स्क्वेअर घ्यायचा, त्याला गुणिले आय. म्हणजे हा ऑड नंबर आहे ना, तर एक आय वेगळा काढा आणि इथे इव्हन नंबरच्या फॉर्म मध्ये घ्यायला. काय करतो लक्षात घ्या, हा ऑड नंबर आहे, राईट. क्यूब आहे ना, क्यूब म्हणजे काय झालं? ऑड नंबर. मग त्याला एक आय वेगळा लिहिला आणि इकडे काय लिहिलं बेटा मी? आयचा स्क्वेअर. इकडे काय लिहून घेतलं? आयचा स्क्वेअर. आता मला माहिती आहे आयच्या स्क्वेअरची किंमत -1 आहे, त्याला गुणिले किती आलं? आय. म्हणजेच माझा आन्सर किती येईल बेटा? -आय. ही कोणाची किंमत आली? आय क्यूबची. ही कोणाची किंमत आली बेटा? आय क्यूब. आय क्यूबची किंमत किती आली? -1. आय क्यूबची किंमत किती आली बेटा? -1. मला फक्त ही किंमत पाठ करायची आहे. ही किंमत पाठ केली की खालची किमती ऑटोमॅटिक आपण काढत जातो. आय क्यूब लिहायचं असेल तर कसं लिहितं बेटा? आयचा स्क्वेअर इंटू आय. आयचा स्क्वेअर इंटू आय. आय स्क्वेअरची किंमत -1 आहे, गुणिले आय तसाच्या तसा. -1 इंटू आय किती आलं? -आय. आता जर मला I4 काढायचं असेल, कशाची किंमत काढायची बेटा? I4. कसं काढायचं? तर आता हा इव्हन नंबर आहे ना बेटा, हा इव्हन नंबर आहे, तर याला आयचा स्क्वेअर आधी लिहा. आयचा स्क्वेअर लिहिलं. आता इथे विचार करा की इथे काय आकडा टाकू म्हणजे I4 येईल. आपल्याला एक नियम आहे बेटा, हा नियम सगळ्यांना माहिती आहे. A(m) ब्रॅकेट (n) असेल तर A काय येतं बेटा? mn येतं. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, राईट. म्हणजेच काय, दोनाला कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे माझं उत्तर 4 येईल बेटा? दोनाला कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे माझं उत्तर 4 येईल? तर दोनाला दोनाने. ठीक आहे. इथे बेसिकली इथे जर स्ट्रीट अँड सिंपल सांगायला गेलं बेटा, अर्धा आयचा स्क्वेअर इथे आला ना, तर याचा दुपटीचा आकडा इकडे येतो, म्हणजे याला दुपटीने इकडे आला पाहिजे, म्हणजे I4 येईल. आयचा स्क्वेअर 4 दिलं तर किती बेटा? I4. ठीक आहे. मग आता पुन्हा ह्याला व्यवस्थित लिहून घेतो. हा आयचा स्क्वेअर तर आहेच आणि इथे ब्रॅकेट रेस टू किती बेटा? 2. आता आय स्क्वेअरची किंमत किती आली आपली? -1 त्याचा स्क्वेअर. -1 आणि त्याचा स्क्वेअर. आय स्क्वेअरची किंमत -1 त्याचा स्क्वेअर. मला सांगा -1 चा स्क्वेअर. आता आधी हे पुन्हा सांगा रे. -1 त्याला रेस टू स्क्वेअर असेल तर उत्तर किती येईल? +1. -1 त्याला रेस टू 3 असेल तर उत्तर किती येईल? -1. -1 त्याला रेस टू 4 असेल तर उत्तर किती येईल? पुन्हा +1. त्याच्यानंतर -1 त्याला रेस टू 5 असेल तर उत्तर पुन्हा किती बेटा? -1. याचं मिनिंग काय होतंय? इव्हन नंबर टपकला तर प्लस येत आहे, ऑड नंबर टपकला तर -1 येत आहे. इव्हन नंबर टपकला तर +1 येत आहे, ऑड नंबर टपकला तर -1 येत आहे. म्हणजेच याला मी काय लिहू शकतो? -1 च्या डोक्यावरती
इव्हन नंबर आला तर उत्तर काय येईल माझं +1. -1च्या डोक्यावरती ऑड नंबर आला तर उत्तर काय येईल बेटा -1 फिक्स. मग आता हे ओळख हा इव्हन नंबर आहे का ऑड नंबर आहे? इव्हन आहे. मग मायनसच्या डोक्यावरती इव्हन नंबर आला म्हणजेच किती आलं बेटा +1. कशाचा आन्सर येईल I4 चं. कशाचा आन्सर येईल बेटा हे I4 चं. कशाचा आन्सर आलं हे I4 चं. काही अडचण? पक्का? पुढे अजून पुढे सपोज मी आता तुम्हाला विचारलं की I5 चं उत्तर सांगा. I5 कसं काय काढणार आता? I5 काढायचा असेल ना बेटा, पुन्हा इथे I चा स्क्वेअर, ठीक आहे, किंवा आधी एक काम करत चला, इथे I4 त्याला गुणिले I असं लिहा. सिंपल. I4 त्याला गुणिले I म्हणजे एक I आधी सेपरेट काढा. इथे ऑड नंबर टपकला आयच्या डोक्यावरती तर एक I सेपरेट काढायचा. ऑड नंबर टपकला तर एक I सेपरेट काढायचा. हा इव्हन नंबर होता म्हणून I सेपरेट नाही काढला. ऑड नंबर टपकला तर I आधी सेपरेट काढा. ठीक आहे, एक I बाजूला, मग I4 इथे शिल्लक आलं. आता I4 कसं काढायचं ते बघितलं मी. I4 कसं काढतात बेटा? I चा स्क्वेअर आणि पुन्हा त्याचा काय झाला स्क्वेअर, त्याला गुणिले पुन्हा I जसाच्या तसा. I² ची किंमत -1, त्याचा स्क्वेअर त्याला गुणिले I. मग इथे किती आलं +1 त्याला गुणिले I म्हणजेच किती आलं +I. कुणाची किंमत आली बेटा I5 ची. कुणाची किंमत आली I5 ची. असं तुम्ही कुठलीही किंमत काढू शकता. अजून 4-5 किमती काढून दाखवतो. I6. आता इव्हन नंबर आहे का ऑड नंबर आहे? इव्हन नंबर आहे. मग I चा स्क्वेअर त्या आतमध्ये लिहा आणि इथे 3 येईल. 3 दुने 6, राईट? 3 दुने 6. इथं स्क्वेअर लिहिला ना, हा जो आकडा आहे याला डिवाइड करा. ठीक आहे, 6 डिवायडेड बाय 2 किती येतं 3, तो इथं लिहा. 6 डिवायडेड बाय 2 इथे किती येतं 3. जसं इथे केलं होतं पहा, 4 डिवायडेड बाय 2 आलं म्हणून इथे 2 लिहिला. 6 डिवायडेड बाय 2 किती आलं 3 म्हणून इथे 3 लिहिला. पुन्हा आता I² ची किंमत किती आहे -1 त्याच्या डोक्यावरती 3. सांगा बरं, -1 त्याच्या डोक्यावरती 3, -1 च्या डोक्यावरती ऑड नंबर आला, उत्तर काय -1 म्हणजेच कोणाची किंमत आली बेटा I6 ची. I6. आता तसंच I7 पण काढू. I7 ऑड नंबर आहे, मग इथे I6 घ्या, त्याला गुणिले I. I6 त्याला गुणिले I. पुन्हा इथे I चा स्क्वेअरच. आता पुन्हा वरती आकडा काय 6 डिवायडेड बाय 2 किती येतं 3. 6 डिवायडेड बाय 2 किती आलं 3, तो 3 लिहिला, त्याला गुणिले I. आता I चा स्क्वेअर ची किंमत -1 त्याला रेज टू 3 इंटू द I. -1 त्याला रेज टू 3 म्हणजेच -1 त्याला गुणिले I म्हणजेच किती आलं बेटा -I. कुणाची किंमत आली I6. बेटा हे असं एकदम इझी वाटतं, पण याला प्रॅक्टिस करा तेव्हा लक्षात येईल. हे एक गणित दोनदा सोडवा, प्रॅक्टिस करा म्हणजे डोक्यात घुसेल, तोपर्यंत घुसणार नाही बेटा. ठीक आहे, तसंच आता मी अजून काय गणित घेतो. I8 सपोज आता I8 काढायचं आहे, तर हा इव्हन नंबर झाला. हा I चा स्क्वेअर पहिले लिहिलं. ठीक आहे, आता पुढे 8 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं इथे 4 घ्यावं लागेल, राईट? 4 2 8 आलं बेटा इथे. पुन्हा I² ची किंमत किती आली -1 त्याला रेज टू 4. इव्हन नंबर आहे म्हणजे -1 चा उत्तर किती आलं बेटा +1. कशाची किंमत आली I8. कशाची किंमत आली बेटा I8. त्याच्यानंतर I9. I9 आता पुन्हा I8 त्याला गुणिले I, राईट? I8 त्याला गुणिले I म्हणजे I9 आलं. ओके, पुढे आता इथे I चा स्क्वेअर त्याला रेज टू पुन्हा 4, राईट? 8 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आला 4 त्याला गुणिले पुन्हा I च्या स्क्वेअर ची किंमत -1 त्याला रेज टू 4 त्याला गुणिले I रेज टू -1 रेज टू 4 म्हणजे किती आलं 1 त्याला गुणिले I which is equal to I. कुणाची किंमत आली बेटा I9. कुणाची किंमत आली I9. कळालं? ओके, असं ना बेटा तू कुठल्याही किंमत काढू शकतो. आता रॅन्डमली कुठलीही किंमत घ्या. मुलं म्हणतात सपोज एकाने सांगितलं सर I17 काढून दाखवा. ओके, I17 काढायचं आहे, काहीच अवघड नाही. पहिले तो ओळख हा इव्हन नंबर आहे का ऑड नंबर आहे? ऑड नंबर आहे. ठीक आहे, मग इथे किती येईल I16 त्याला गुणिले I16 त्याला गुणिले I, राईट? मग इथे पुन्हा खाली इथे किती बेटा I चा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 16 भागिले 2 किती आलं बेटा 8 म्हणजे 8 दुने 16 आलं बेटा हे, त्याला गुणिले I. ओके, I च्या स्क्वेअर ची किंमत -1 त्याला रेज टू 8 त्याला गुणिले I. आता याचं उत्तर किती येईल +1. इव्हन नंबर आहे बेटा, -1 च्या डोक्यावरती इव्हन नंबर आला म्हणजे +1 आलं, त्याला गुणिले I म्हणजे याचं उत्तर किती बेटा +I. कुणाची किंमत आली I17.
कोणाची किंमत आली I/17. असंच तुम्ही सपोज कोणी काही मोठं उत्तर विचारलं त्याचं पण उत्तर काढता येईल. सपोज मी घेतलं I/567, 564 घेऊन टाका. चला 564 एवढं मोठं उत्तर आलं. मग आता याला कसं काय करायचं, इथे आयचा स्क्वेअर कंपल्सरी. 564 डिवायडेड बाय 2 साईडला करून बघतो. 564 त्याला डिवायडेड बाय 2 किंवा कॅल्सीमध्ये करून बघा. सिम्पल अँड स्वीट. यांनी याला डिवाइड करा. 564 त्याला डिवायडेड बाय 2 किती आलं 282. मल्टिप्लाय पण करून बघा वाटलं असं. 282 त्याला गुणिले 2 564 राईट आहे म्हणजे ओके. पुन्हा मग आता आयचा स्क्वेअर किती आला -1 त्याला रेज टू 282. आता हा विचार करा की हा इवन आहे का ऑड आहे. हा नंबर इवन आहे का ऑड आहे बेटा. हा नंबर 100% इवन आहे. शेवटी जर तुमचं 0, 2, 4, 6, 8 आकडे दिसले तर समजायचं ते इवन नंबर. आणि 0, 1, 3, 5, 7, 9 अशा आकडे दिसले तर समजायचा ऑड नंबर आहे. शेवटचा आकडा मग हा 2 आहे म्हणजे इवन नंबर आला. इवन नंबर आहे तर इवन नंबरचं उत्तर किती पॉझिटिव्ह 1 म्हणजेच I/2 किती आला 564. I/2 किती आला बेटा 564. ओके कळालं. आता तसंच सपोज अजून कोणी काही विचारलं, अजून एखादं गणित घेऊन घेऊ मोठं असं मोठं. I/2 सपोज 1, 2, 5, 3. आता एवढं मोठं उत्तर आहे 1, 2, 5, 3. काही नाही, हा ऑड आहे ना. मादी आयचा I/1, 2, 5, 2 त्याला गुणिले I. कळालं. ए काय वेगळा लिहिला, 1, 2, 5, 2 वेगळा लिहिला. ठीक आहे. पुन्हा आता 1, 2, 5, 2 आहे मग इथे आयचा स्क्वेअर त्याला रेज टू 1, 2, 5, 2 त्याला डिवायडेड बाय 2 किती आलं बेटा 626. 6, 2, 6 त्याला गुणिले I. वाटलं मल्टिप्लाय करून बघायचं पुन्हा. 626 त्याला गुणिले 2 किती आलं 1, 2, 5, 2 येत आहे. किती येते बेटा 1, 2, 5, 2 येत आहे. पुन्हा मग आयच्या स्क्वेअरची किंमत -1 त्याला रेज टू 6, 2, 6 त्याला गुणिले I. हा आकडा काढायला मुलांना अवघड जातो. सिंपल आहे बेटा. यांनी याला 2 ने डिवाइड करा तुला हा आकडा भेटेल. हा जो आकडा आहे यांनी तुला 2 ने डिवाइड करा तुला हा आकडा भेटेल. डिवाइड करा हा डिवायडेड बाय 2 हा आकडा डिवायडेड बाय 2 म्हणजे तुला हा आकडा भेटेल. ठीक आहे. आता पुन्हा इवन आहे का ऑड आहे बेटा. इवन आहे म्हणजे याच्या डोक्यावरती किती आलं +1 त्याला गुणिले I म्हणजे उत्तर किती आलं बेटा I. कोणाची किंमत आली I/1, 2, 5, 3. I/2 किती आलं बेटा 1, 2, 5, 3. असं तुम्ही कुठलाही आकडा काढू शकता. कळालं बेटा. चलो व्हिडिओ पॉज करा. सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्या. ओके व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्या. सगळंच्या सगळं बेटा. आयच्या किमती कशा काढल्यात काय काढल्यात एकदम शांततेमध्ये सगळंच्या सगळं लिहून घ्या बेटा. सगळ्या आयच्या किमती कशा काढल्यात ते सगळंच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्या. सगळ्या आयच्या किमती कशा काढल्यात ते सगळंच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो बेटा सगळंच्या सगळं लिहून झालं असेल. अपेक्षा ठेवतो सगळंच्या सगळं लिहून झालं असेल. नेक्स्ट आता तुम्हाला मला काही बेसिक्स पुन्हा हे जसं बेसिक्स होतं तसं अजूनच मला तुम्हाला काही बेसिक्स सांगायचे जे की सम्स साठी मला यूज होणार आहे. जे की कोणासाठी यूज होईल बेटा आता सम्स साठी. ओके काय बेसिक्स आहे सांगतो. आता z = x + iy हा माझा काय होता बेटा कॉम्प्लेक्स नंबर. x म्हणजे रिअल पार्ट y म्हणजे इमॅजिनरी पार्ट. x म्हणजे रिअल पार्ट y म्हणजे इमॅजिनरी पार्ट. ओके आता ना आपल्याला बघायचं यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. काय बघायचं आहे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. जर मी अजून केलं इफ z1 = x1 + iy1 ठीक आहे अँड z2 = x2 + iy2 असं आहे. दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले बेटा. एक z1 वेगळा आहे आणि एक z2 वेगळा आहे. ठीक आहे. आता हे आकडे हे डिजिट्स आहेत हे समजून घ्या. x1 + iy1 आणि z2 = काय बेटा x2 + iy2. x2 + किती आहे iy2. ओके आता पहिला कन्सेप्ट ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर
ऍडिशन करायची बेटा, कोणाची? कॉम्प्लेक्स नंबरची. मग Z1 प्लस Z2 होईल. ऍडिशन म्हणजे काय? दोघांची. Z1 प्लस Z2. आता Z1 ची किंमत किती बेटा? x1 प्लस IY1 एका ब्रॅकेटमध्ये घ्या, प्लस x2 प्लस IY2 हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जाऊ द्या. x1 प्लस IY1 प्लस x2 प्लस IY2. ठीक आहे, ओके. आता आधी ब्रॅकेट ओपन करून टाकायचा. x1 प्लस IY1 प्लस x2 प्लस IY2. x2 प्लस किती आलं बेटा? IY2. ठीक आहे. आता ब्रॅकेट ओपन केले, प्लस 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 प्लसच आलं म्हणून पटापट घेतलं. आता ना बेटा रिअल चे पार्ट्स एका साईडला, इमॅजिनरी पार्ट्स एका साईडला. रिअल पार्ट कुठला दिसतोय? हा रिअल पार्ट आहे, राईट. मग x1 प्लस x2 सोबत घेतलं. हा इमॅजिनरी पार्ट आहे, त्याला सोबत घ्या, प्लस IY1 प्लस IY2. ओके. बरं, आता याला ब्रॅकेटमध्ये टाकतो. x1 प्लस x2 हा रिअल पार्ट झाला, प्लस या दोघांमध्ये कॉमन I कॉमन काढला, y1 प्लस y2. म्हणजे रिअल पार्ट्सची ऍडिशन होते. याच्यावरनं कन्क्लुजन काय निघतं की रिअल पार्ट्सची ऍडिशन होते आणि इमॅजिनरी पार्ट्सचीच ऍडिशन होते. म्हणजे ऍडिशन होताना रिअल पार्ट्सचीच ऍडिशन होते आणि इकडे पण इमॅजिनरी पार्ट्सचीच ऍडिशन होते, बाकी कोणाची ऍडिशन होत नाही. नेक्स्ट फंडा, सेकंड. पहिला फंडा तर झाला माझा ऍडिशन. सेकंड फंडा आहे बेटा सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता मला याचं सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन करायचं असेल तर Z1 मायनस Z2, राईट. सबट्रॅक्शन घेताना पुन्हा Z1 ची किंमत किती आहे? याला ब्रॅकेटमध्ये टाकतो x1 प्लस IY1. ठीक आहे. मायनस 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 Z2 ची काय किंमत आहे बेटा? x2 प्लस IY2. ठीक आहे. पुन्हा आता ब्रॅकेट ओपन, x1 प्लस IY1. ठीक आहे. मायनस प्लस मायनस x2 मायनस प्लस मायनस IY2. ओके. पुन्हा आता रिअल पार्ट सोबत, हा रिअल पार्ट आहे, हा रिअल पार्ट आहे, x1 मायनस x2. त्याच्यानंतर हा इमॅजिनरी पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे, प्लस IY1 मायनस IY2. प्लस IY1 मायनस किती आलं बेटा? IY2. पुन्हा आता याला ब्रॅकेट टाकू, x1 मायनस x2 रिअल पार्ट मध्ये आलं, दोघांमधून प्लस I कॉमन काढून घेतला, प्लस आणि I. हा, मग ब्रॅकेटच्या आतमध्ये y1 मायनस किती बेटा? y2. ही कोणाची किंमत आली? Z1 मायनस Z2. ही कोणाची किंमत आली बेटा? Z1 मायनस Z2. ठीक आहे. हे झालं तुमचं सबट्रॅक्शन. हे काय झालं तुमचं? सबट्रॅक्शन. थर्ड माझा महत्वाचा मुद्दा मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. थर्ड माझा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कुठला बेटा? मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग Z1 इंटू द Z2. पुन्हा Z1 ची किंमत x1 प्लस IY1. ठीक आहे. इंटू द काय? x2 प्लस IY2. x2 प्लस किती आलं बेटा? IY2. x1 प्लस IY1 आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये x2 प्लस IY2. आता मल्टिप्लिकेशन कसं होतं? आधी बेटा हा जो x1 आहे ना, नीट बघा, हा x1 या दोघांना मल्टिप्लाय करायचा, मग IY1 या दोघांना मल्टिप्लाय करायचा. नीट लक्ष असू द्या, मल्टिप्लिकेशन महत्वाचं आहे. ठीक आहे. मग आधी x1 घेतला, x1 तो मल्टिप्लाय या दोघांना करायचा आहे म्हणून x2 प्लस IY2 घेतलं बेटा. x1 घेतला, या दोघांना मल्टिप्लाय केला, प्लस प्लस IY1 घेतला, तो पुन्हा या दोघांना मल्टिप्लाय, x2 प्लस IY2. x2 प्लस किती आलं बेटा? IY2. आता पुढे काय? हा x1 याला मल्टिप्लाय, हा x1 याला मल्टिप्लाय, IY1 याला मल्टिप्लाय, IY1 याला मल्टिप्लाय. नीट लक्ष असू द्या. किती होऊन जाईल बेटा इथे? x1 इंटू द x2. ठीक आहे. प्लस 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 I तसाच इथे किती? x1 इंटू द y2 प्लस प्लस पुढे I तसाच. ठीक आहे. इथे काय येईल? पहिले घेताना x घेऊन घ्या, मग x2 इंटू द y1, x2 इंटू द y1 प्लस 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 I इंटू द I चा स्क्वेअर, I इंटू द I चा स्क्वेअर, I इंटू द I चा स्क्वेअर आणि त्याला गुणिले पुन्हा किती? y1 इंटू द y2. y1 इंटू द किती आलं बेटा? y2. पुढे आता फुल कॉन्सन्ट्रेशन असू द्या, x1 इंटू द x2 तसंच I
x1 इंटू द y2 तसंच प्लस आय x2 इंटू द y1 तसंच प्लस आय स्क्वेअरची किंमत -1. आय स्क्वेअरची किंमत किती असते बेटा -1. त्याला गुणिले y1 इंटू द y2. त्याला गुणिले किती आलं बेटा y1 इंटू द y2. पुढे आता पुन्हा x1 इंटू द x2 प्लस आय x1 इंटू द y2 x1 इंटू द y2 प्लस आय x2 इंटू द y1 प्लस मायनस मायनस y1 इंटू द y2 प्लस मायनस y1 इंटू द y2. आता पुन्हा बेटा ही कोणाची किंमत येते तुमची z1 इंटू द z2. पण गणित संपलेलं नाही अजून. आता इथून रिअल पार्ट, हा रिअल पार्ट आहे बेटा. पहा रिअल पार्टला सोबत इमॅजिनरी पार्टला सोबत, रिअल पार्ट सोबत इमॅजिनरी पार्ट सोबत. ते आता इकडे लिहितोय मी, इथे कंटिन्यू करते बेटा. ठीक आहे, इकडं कंटिन्यू करत आहे. z1 इंटू द z2 z1 इंटू द z2 विच इज इक्वल टू रिअल पार्ट x1 इंटू द x2 मायनस आहे बेटा. पहा त्याला x1 इंटू x2 याला काय मायनस आहे, मायनस y1 इंटू द y2 घेतलं. पुढे आता इमॅजिनरी पार्ट सोबत प्लस आय x1 y2 पुन्हा प्लस आय x2 y1. ठीक आहे, हे पहा x1 x2 घेतलं पहिले, मग मायनस y1 y2, त्याच्यानंतर प्लस आय x1 y2 आणि प्लस आय x2 y1. कळालं बेटा. रिअल पार्ट सोबत घेतला, इमॅजिनरी पार्ट सोबत घेतला, म्हणजेच मग z1 इंटू द z2 ब्रॅकेट मध्ये घेऊन घेतो रिअल पार्ट x1 इंटू द x2 मायनस y1 इंटू द y2. रिअल पार्ट आला. आता इथून इमॅजिनरी पार्ट मध्ये आय कॉमन निघेल बेटा. आय कॉमन काढून घेतलं, ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं x1 इंटू द y2 मायनस x2 इंटू द y1. हे झालं माझं कशाचं आन्सर बेटा मल्टिप्लिकेशनचं. हे कशाचं आन्सर झालं बेटा मल्टिप्लिकेशन. हे कोणाचं आन्सर झालं मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कुठलं झालं बच्चा लोगे मल्टिप्लिकेशन. पहा मग सगळ्यात पहिले आपण ऍडिशन बघितलं. ठीक आहे, नंतर काय बघितलं सबट्रॅक्शन, आणि नंतर काय बघितलं बेटा मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितलं, सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितला, मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितला. अजून एक बाकी आहे डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय बाकी बेटा आता डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्या आधी हे सगळं व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या, एवढे कन्सेप्ट लिहून घ्या. ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन तिघं कन्सेप्ट लिहून घ्या. ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन तिघं कन्सेप्ट लिहून घ्या. तिघं कन्सेप्ट शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता बेटा एक कन्सेप्ट बाकी आहे, तो म्हणजे कुठला आहे डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. एक कन्सेप्ट बाकी आहे, तो म्हणजे कुठला आहे बेटा डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कसं सोडवायचं सांगतो, 2 मिनिटं फक्त. ओके, आता माझा पुढचा मुद्दा चालू होतोय, तो म्हणजे चौथा डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डिव्हिजन मध्ये z1 अपॉन z2 येतं, राईट. z1 ची किंमत x1 प्लस आय y1 त्याला डिवायडेड बाय x2 प्लस आय y2. आता डिव्हिजन कसं करायचं, डिव्हिजन करताना बेटा एक गोष्ट लक्षात ठेवा, x1 प्लस आय y1 हा तसाच राहतो, खालचं पण तसंच राहतं, x2 प्लस आय y2 तसाच होईल. याला मल्टिप्लाय आणि डिवाइड, म्हणजे याला मला कशाने मल्टिप्लाय पण करावं डिवाइड पण करावं लागेल. कशाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागतं ते एक नवीन फंडा आहे, तो म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटचा. तो म्हणजे कुठला बेटा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने मल्टिप्लाय कर डिवाइड कर. कोणाचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट बेटा डिनॉमिनेटर. आता साहजिक प्रश्न पडतो सर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय फंडा आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट नीट ऐकाल काय सांगतोय. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असा नंबर असतो ज्याच्यामध्ये सपोज मला डिनॉमिनेटरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काढायचा आहे. ठीक आहे, ह्या नंबरचा मला खालच्या नंबरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काढायचा आहे. त्याचा फक्त इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदलायचं असतं, रिअल पार्टचं चिन्ह नसतं बदलायचं, फक्त इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदलायचं असेल. मायनस असेल तर प्लस टाकायचं, प्लस असेल तर मायनस टाकायचं.
काय बोललो काय नाही, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट तो फंडा सांगून देतो किंवा आता आधी हे पहा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटचा फंडा आधी सांगून देतो, मग आपण इकडे बघू गणिताकडे पुन्हा. ठीक आहे, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटचा कन्सेप्ट. ठीक आहे, सपोज मी तुला झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, झेड इज इक्वल टू किती आहे, एक्स प्लस आय वाय. मग याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किती येतो, याला दाखवताना कॉन्जुगेट झेड बारने दाखवतात बेटा. झेड बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असतो, झेड बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असतो. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट याचा कसं येईल ते सांगून देतो. झेड बार इज इक्वल टू एक्स मायनस आय वाय. किती बेटा, एक्स मायनस आय वाय. म्हणजे रिअल पार्टचं चिन्ह तसंच ठेवलं, इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदलवलं. रिअल पार्टचं चिन्ह तसंच ठेवलं, इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदलवलं. अजून काही एक्झाम्पल्स घेतो. सपोज मी तुला झेड इज इक्वल टू 5 प्लस आय 6 घेतला असेल, मग झेड बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किती येईल, 5 मायनस आय 6 येईल. ठीक आहे, सपोज मी तुला इथे झेड इज इक्वल टू -7 मायनस 9 आय घेतलं, मग झेड बारची किंमत किती येईल बेटा, रिअल पार्ट तसाच, इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदलवलं. फक्त इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदलायचं बेटा तो तुझा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट होतो. फक्त इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदलायचं तो तुझा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट होत असतो. ठीक आहे, सपोज मी इथे झेड इज इक्वल टू 5 प्लस 9 आय घेतलं, तर झेड बार इज इक्वल टू किती, 5 मायनस 9 आय. लक्षात येते, इमॅजिनरी पार्टचं फक्त चिन्ह बदलवलं, रिअल पार्टचं चिन्ह बदलायचं नाही. जसं की इथे रिअल पार्टचं चिन्ह बदलवलं नाही, फक्त इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदलवलं, त्याला काय म्हणतात बेटा, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. ठीक आहे, सपोज इथे असं असतं, मी सपोज झेड इज इक्वल टू घेतलं असतं, हे पुढचं एक्झाम्पल घेतोय किंवा खालीच लिहितो, जाऊ द्या. 5वं एक्झाम्पल, सपोज झेड इज इक्वल टू एक्स मायनस आय वाय घेतलं असतं, तर झेडचा बार किती आला असतं, एक्स प्लस आय वाय. मायनस असेल तर प्लस येतं, प्लस असेल तर प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. पण रिअल पार्टचं चिन्ह बदलायचं नाही. ठीक आहे, बरं. आता इकडे डिवाइड आलं तर काय करायचं बेटा, डिनॉमिनेटरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा, त्याने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. डिनॉमिनेटरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा, त्याने मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. डिनॉमिनेटर हा आहे, त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आता x2 तर x2 व्हायला मायनस आय वाय 2 बेटा, त्याला डिवाइडेड बाय खाली पुन्हा x2 मायनस आय वाय 2. काही अडचण पहा, x2 मायनस आय वाय 2 ने मल्टिप्लाय पण केलं, x2 मायनस आय वाय 2 ने डिवाइड पण केलं. काही फरक होईल का बेटा, म्हणजे त्याच नंबरने तू मल्टिप्लाय पण केलं, त्याच नंबरने डिवाइड पण केलं, काही फरक पडतो का, अजिबात नाही. आता पुढच्या साईडला वरती आता मल्टिप्लिकेशनच आहे, मल्टिप्लिकेशन ऑलरेडी शिकले आपण, x1 प्लस आय वाय 1 आहे. ठीक आहे, पुढच्या ब्रॅकेटमध्ये x2 मायनस आय वाय 2 आहे. ठीक आहे, त्याला डिवाइडेड बाय खाली पुन्हा x2 प्लस आय वाय 2 आणि पुन्हा इथे x2 मायनस आय वाय 2. फुल कॉन्सन्ट्रेशन असू द्या. आता वरच्या साईडला मल्टिप्लिकेशन, पहिले x1 या दोघांना मल्टिप्लाय, मग आय वाय 1 या दोघांना मल्टिप्लाय, मग इथे x1 ब्रॅकेटच्या आतमध्ये x2 मायनस आय वाय 2. ठीक आहे, प्लस आय वाय 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये x2 मायनस आय वाय 2. ठीक आहे, त्याला डिवाइडेड बाय, हे कळालं बेटा. पहिले x1 x2 मायनस आय वाय 2 ला मल्टिप्लाय केलं, प्लस आय वाय 1 घेतला, पुन्हा त्याला x2 मायनस आय वाय 2 ने मल्टिप्लाय केलं. आता इथे ना बेटा जर नीट ऑब्झर्व केलं तर इथे पहा a ही b ची किंमत, ही b ची किंमत काय होते बेटा, a प्लस बी a मायनस बी, a प्लस बी a मायनस बी. सगळ्यांना माहिती आहे a प्लस बी, बेसिक सांगते बेटा इथे किंवा इथेच लिहितो, a प्लस बी पुढच्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी किती येते रे, a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहिती आहे, a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर. मग a चा स्क्वेअर म्हणजेच किती आलं, x चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर म्हणजे i y2 त्याचा काय झाला स्क्वेअर. b अख्खी किंमत आहे बेटा, i y2 चा काय झाला स्क्वेअर. पुढे आता हा x1 याला मल्टिप्लाय होईल, पुन्हा तो याला पण मल्टिप्लाय होईल, पुन्हा i y1 याला मल्टिप्लाय होईल आणि पुन्हा याला पण मल्टिप्लाय होईल. ओके, चलो काय बरं किती होऊन जाईल, x1 इंटू द x2 मायनस पहिले i लिहितो, पहिले x1 आणि मग y2. ठीक आहे, प्लस 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 i घेतला, मग x2 इंटू द y1 प्लस मायनस मायनस i इंटू द i चा स्क्वेअर, i इंटू द i चा स्क्वेअर आणि पुढे y1 इंटू द y2 त्याला डिवाइडेड बाय.
त्याला डिवायडेड बाय इथं किती येईल बेटा x2 चा स्क्वेअर मायनस इथं काय होऊन जाईल i चा पण स्क्वेअर होईल आणि y2 चा पण स्क्वेअर होईल, हो की नाही? तो स्क्वेअर एकालाच जाईल का? नाही, दोघांना जाईल. कुठला नियम वापरतो बेटा माहिती का? ए बी त्याला रेस टू एम असेल तर उत्तर काय येतं बेटा ए रेस टू एम इंटू द बी रेस टू एम. तो एम दोघांना सेपरेट होतो. तसं तिथे स्क्वेअर जो आहे तो आय चा स्क्वेअर पण झाला y2 चा पण स्क्वेअर झाला. गॉट इट? पुढे आता पुढे इथे कंटिन्यू करतोय z1 अपॉन z2 ओके विच इज इक्वल टू पुन्हा आता इथे x1 इंटू द x2 मायनस पुन्हा i x1 इंटू द y2 पुन्हा प्लस i x2 इंटू द y1 ठीक आहे x2 इंटू द y1 मायनस पुन्हा i स्क्वेअर ची किंमत -1 इंटू द y1 इंटू द y2. हे कळालं बेटा? i स्क्वेअर ची किंमत किती आली -1 y1 इंटू द y2 त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा हा x2 चा स्क्वेअर जसाच्या तसा ठीक आहे मायनस पुन्हा i स्क्वेअर ची किंमत -1 त्याला गुणिले किती आलं बेटा y2 चा स्क्वेअर त्याला गुणिले किती आलं y2 चा स्क्वेअर. पुढे नीट बघा पुन्हा इथे x1 इंटू द x2 मायनस i x1 इंटू द y2 प्लस i x2 इंटू द y1 मायनस मायनस प्लस y1 इंटू द y2 त्याला डिवायडेड बाय खाली x2 चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस y2 चा स्क्वेअर x2 चा स्क्वेअर प्लस किती आलं बेटा y2 चा स्क्वेअर. ओके आता पुन्हा रिअल पार्ट एका साईडला इमॅजिनरी पार्ट एका साईडला. पण नीट लक्ष द्या मी काय थोडासा चेंज करणार आहे. x1 x2 घेतलं प्लस y1 y2 घेऊन घेतलं. आता घेताना इमॅजिनरी पार्टचा पहिले पॉझिटिव्ह पार्ट घे इथे वाटलं स्टिक करतो. हा पार्ट पहिल्यांदा घेतला हा पार्ट दुसऱ्यांदा घेतला हा तिसऱ्यांदा आणि हा चौथ्यांदा घेतोय. म्हणजे पहिले पॉझिटिव्ह वाला पार्ट घेतोय मग इमॅजिनरी पार्ट घेतोय. पहिले कुठला घेतोय बेटा पॉझिटिव्ह वाला पार्ट पहिले घेतोय मग निगेटिव्ह वाला पार्ट घेतोय. म्हणजेच मग मला लिहिताना पुढे सोपं जाईल i x2 इंटू द y1 मायनस i x1 इंटू द y2 त्याला डिवायडेड बाय खाली x2 चा स्क्वेअर प्लस y2 चा स्क्वेअर. ओके पुन्हा इथे x1 इंटू द x2 प्लस y1 इंटू द y2 ठीक आहे प्लस i तसंच ब्रॅकेटच्या आतमध्ये किती लिहिते x2 इंटू द y1 मायनस x1 इंटू द y2 त्याला डिवायडेड बाय i काढला x2 इंटू द y1 मायनस x1 इंटू द y2 आणि इथे खाली x2 चा स्क्वेअर प्लस y2 चा स्क्वेअर. कोणाची किंमत आली बेटा ही z1 अपॉन z2. डिव्हिजन लई मोठं आहे. डिव्हिजन करताना तुम्हाला जास्त स्टेप्स करावे लागतात बेटा. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे. डिव्हिजनचा फंडा त्याच्या आधी वाटलं असतं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटचा फंडा लिहून घ्या मग डिव्हिजनच्या फंडाकडे या. त्याच्या आधी वाटलं असतं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटचा फंडा लिहून घ्या मग डिव्हिजनच्या फंडाकडे या बेटा. ओके अपेक्षा ठेवतो सगळ्याच्या सगळं लिहून झालं असेल. आज z इज इक्वल टू x प्लस आय वाय असतो. आयच्या किमती कशा काढायच्या ते बघितलं. त्याच्यानंतर ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन खूप महत्त्वाचे कन्सेप्ट बघितले. उद्या माझे थोडेसे अजून बेसिक्स बाकी आहेत ते बेसिक्स होतील आणि सम्स लगेच स्टार्ट होतील. ठीक आहे थोडेफार बेसिक्स चालतील आणि मग लगेच माझे सम्स चालतील बेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दॅट्स ऑल. थँक्यू. गुड डे.